राष्ट्रीय मतदाता दिवस के उपलक्ष्य में भाजपा युवा मोर्चा द्वारा भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में आयोजित नमो नव मतदाता सम्मेलन के लाइव प्रक्षेपण कार्यक्रम का आयोजन बेलापुर मतदार संघ में भाजपा विधायक मंदा मात्रे द्वारा सिबड़ी बेलापुर सेक्टर 3 वारकरी भवन में आयोजित किया गया, जहां बड़ी संख्या में नव मतदाता मौजूद थे। साथ ही उपस्थित थे नवी में भाजपा युवा मोर्चा के पदाधिकारी, भाजपा के पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं। अपने संबोधन भाषण में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने युवाओं से कहा कि आज जब देश 2047 तक विकसित भारत बनाने के लक्ष्य पर काम कर रहा है, तो आपका पहला वोट भारत की दिशा तय करेगा और इसीलिए वे अपना पहला वोट देश के विकास के लिए करें। तो वहीं इस कार्यक्रम के दौरान मीडिया से मुखातिब होते हुए विधायक मंदा मात्रे ने कहा कि एक प्रगतिशील राष्ट्र के लिए युवाओं को मतदान करना ही चाहिए और इसीलिए हमारे देश के प्रधानमंत्री नमो नव मतदाता अभियान के माध्यम से युवकों को जोड़ने की भूमिका रख रहे हैं। आज नव मतदातांना, विद्यार्थ्यांना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी आज मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे, पहिला मुद्दा म्हणजे जे तरुण मुलं मुली पुढे येतात, पण काय असतं कुटुंबातलाच आपला कोणतरी मुलगा, नातू, पंतू, महिला ही जर आपण त्यालाच पुढे केलं तर या तरुण मुलांना नर्वसपणा येतो आणि मग ते राजकारणातून बाजूला जातात। तर त्या मुलांना जर पुढे यायचं असेल तर त्यांना राजकारणात येताना, सक्रिय काम करताना ही जी कुटुंब व्यवस्था आहे बाजूला करून, घराणेशाही बाजूला करून आपण या तरुणांना संधी दिली पाहिजे, तरुणींना संधी दिली पाहिजे। आणि तुमचा देशाचा जो अजेंडा निघणार आहे की ह्या लोकसभेत काय काम केलं पाहिजे देशामध्ये, तर तरुणांकडे मोदीजींनी आवाहन केलेलं आहे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांकडे की नमो ॲपवर तुम्ही तुमचं म्हणणं मांडा की शेतकऱ्यांबद्दल, महिलांबद्दल, कामगारांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल, तरुणींबद्दल काय तुमचे प्रश्न आहेत मनात, काय केलं पाहिजे या देशाने, या देशाच्या माध्यमातून काय घडलं गेलं पाहिजे, त्याचाच मार्गदर्शन मोदी साहेबांनी केलेलं आहे। आणि निश्चित मला वाटतं ह्या देशातले विद्यार्थी हे नक्कीच नमो ॲपवरती जॉईन होऊन आपल्या मनातल्या विचार सगळ्यांचे ते मांडल्याशिवाय राहणार नाही। तेच मोदीजी म्हणाले की मी त्यांच्याशी पुन्हा सुसंवाद साधून त्यांनी दिलेले विचार जर देशासाठी, राज्यासाठी योग्य असतील तर ते त्या अजेंडामध्ये घेतले जातील, असं आज मोदीजींनी मार्गदर्शन केलं आहे। आणि विद्यार्थी या पुढे आला पाहिजे, विद्यार्थिनी पुढे आली पाहिजे, संघटनेत सक्रिय काम करून या देशाचं भविष्य आज विद्यार्थ्यांवर आहे हे त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यासाठी माझं सगळ्या नवी मुंबईतील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना आव्हान आहे की नमो ॲपला जोडून आपण आपले जे विचार काय आहेत तर त्याच्यात आपण खुलेपणाने, खुल्या दिलाने मांडायचे आहेत। वहीं इस दौरान मौजूद अन्य मान्यवर व्यक्तियों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज इथल्या स्थानिक आमदार आदरणीय मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी युवकांना बोलवण्यात आलं, शाळा कॉलेजातली मुलं आले, जे नवीन मतदार झालेले आहेत त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांच्या डोक्यात असलेले विचार ते मोदीजींनी नमूद करायला सांगितले। नमो ॲपवर त्याचा विचार घेऊन त्यांच्यातले सिलेक्टेड लोकांना मोदी साहेब पर्सनली सुद्धा भेटणार आहेत आणि त्यामधून देशाची उन्नती करण्यासाठी काय काय करण्यासारखं असेल चांगलं ते विचार घेण्यात येतील असे मोदी साहेब म्हणाले। कारण आज एक मतदानाचा अधिकार, मी मत टाकलं नाही तर चालेल असं न वागता माझा मतदानामुळं देश कसं घडेल, कसं नेतृत्व निर्माण होईल, त्यासाठी मुलांनी पुढे यायला पाहिजे, यासाठी मोदी साहेबांनी सांगितलं। त्यांचं खूप खूप धन्यवाद मी सांगेन। माझ्या प्रभागात हा कार्यक्रम झाला त्याबद्दल मोदी साहेबांचं आणि मंदाताईंचं आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।